कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट आयोजित शिवजयंती निमित्त होणाऱ्या 11व्या डेरवन यूथ गेम्स 10 मार्च ते 16 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहेत। डेरवन येथील क्रीडा संकुलात 18 खेळांच्या स्पर्धांसाठी जय्यत तयारी सुरू आहे। या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तीरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम, देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कबड्डी, खो-खो, लंबी, मलखांब, योगा या वैयक्तिक खेळांचा फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या खेळांचा समावेश आहे। त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वॉल क्लाइम्बिंग या साहसी खेळाचाही समावेश असणार आहे। भारतीय खेळ आणि ऑलिम्पिक खेळांचा संगम असणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील 8000 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत। यंदाही विजेत्यांना पदके, चषक आणि रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे। 1200 पदके, 115 करंडक स्पर्धेत खेळाडूंना बक्षीस रूपाने देण्यात येणार आहेत। अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे निश्चित केले। विविध क्रीडा प्रकारात राज्यातील खेळाडूंचा चित्तथरारक खेळ या स्पर्धेनिमित्त पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे। या स्पर्धेचे उद्घाटन 10 मार्च रोजी द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त ऑलिम्पियन स्वप्नील कुसाळे यांच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे। या स्पर्धेत 8 वर्ष ते 18 वर्षाखालील खेळाडू सहभागी होणार आहेत। 8 मार्च पर्यंत नोंदणी सुरू राहणार असून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे।